हॅलो मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या मदर्स डॉटर यूट्यूब चॅनलवरती आणि इंस्टाग्राम पेजवरती. प्रत्येक वेळेस असं होतं की घरी कोणीतरी पाहुणे येतात, आपल्याला इन्स्टंट असं काहीतरी बनवायचं असतं. त्याच्यानंतर मुलांच्या टिफिनसाठी इन्स्टंट काहीतरी पाहिजे असतं. त्यासाठी मी तुम्हाला रेसिपी घेऊन आलेले आहे, इन्स्टंट रवा आप्पे. चला बघूयात आपण रवा आप्प्याची रेसिपी. त्यासाठी मी घेतलेला आहे 1 कप रवा, अर्धा कप दही, कांदा, कोथिंबीर, मिरची, चवीपुरतं मीठ, टोमॅटो आणि पाणी. तर रवा आप्प्यासाठी आपण म्हणजे प्रमाण सांगते मी. जर तुम्ही 1 कप रवा घेत असेल तर अर्धा कप दही, म्हणजे तुम्ही जेवढा कप रवा घ्याल त्याचा निम्मा आपल्याला दही घ्यायचं आहे. आणि हे दही, रवा आणि चवीपुरतं मिठाचं मिश्रण कमीत कमी आपल्याला एक 20 ते 25 मिनिट भिजवून ठेवायचं. घेत आहे ह्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे 1 कप रवा, चवीपुरतं मीठ, अर्धा कप दही आणि मी ह्यामध्ये ओतते आता 1 कप पाणी. ओतून पूर्ण मिश्रण एकजीव केलेलं आहे आणि हे 15 ते 20 मिनिट भिजवून ठेवायचं एका साईडला. पंधरा ते 20 मिनिट झालेले आहेत आपल्या मिश्रणाला. त्यामध्ये ॲड करूयात छोटा कट केलेला कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, हे चांगलं मिक्स करून घेऊयात. ह्याच्यामध्ये मी भिजवताना चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे. खूप जण ह्याच्यामध्ये सोडा घालतात, आपल्याला सोडा घालायची गरज नाहीये. माझ्या ह्या घरगुती साहित्यात सोप्या असणाऱ्या रेसिपीजसाठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉनही दाबा. गरम झालेलं आहे, ह्याच्यामध्ये मी तेल थोडंसं टाकून घेते कारण की आपले आप्पे परत काढताना चिटकू नये. गॅस थोडासा पहिल्यांदा मीडियम फ्लेमवरती करायचा, त्याच्यानंतर लो फ्लेम केलं तरी चालेल. मी तेल थोडंसं जास्त ओतले कारण मला थोडंसं ऑइली आणि चटपटीत खायला आवडतं. आप्पे उलटून ठेवूयात खालची बाजू भाजायसाठी. बघा, हे गोल्डन क्रिस्पी असे दिसत आहेत तुम्हाला सगळे. एक साईडनं पूर्ण असं गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत आपण आप्पे भाजून घेतलेत. आता दुसऱ्या साईडनं भाजायचं. हे आपले तयार झालेले आहेत यम्मी यम्मी थोडेसे क्रिस्पी आप्पे. ह्याला तुम्ही सॉस सोबत देऊ शकतात लहान मुलांना टिफिनमध्ये, किंवा घरी कोणी गेस्ट आले असतील तर त्यांना. माझ्या अशाच रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.